प्रत्येक बाईमध्ये बाई काहीतरी वेगळं लिहायला हवं इथे. प्रेझेंटेशन साठी तयार आहेस? जान, माझी तयारी झाली तशी, पण खरं सांगू का मला खूप टेन्शन आलंय आणि मला वाटतंय की मला नाही जमणार. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना, मिस डेरेनला वगैरे, त्यांना एकदम व्यवस्थित जमेल. आणि हे खूप मोठं प्रोजेक्ट आहे जान, त्यामुळे माझ्या हातून कुठला घोळ व्हायला नको. आणि तसंही मी आहे तरी कोण जान. मी तुला सांगतो ना तू कोण आहेस ते. सनेम, तू एक एंजल आहेस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझी आहेस तू. अच्छा, असं आहे का? हो. खरंच तू मला एंजल सारखी वाटतेस. म्हणजे तू माझ्यासाठी लकी आहेस. रिअली? चेष्टा करत नाहीये मी तुझी. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये, कधीच जाणार नाही. मी सुद्धा. आय लव्ह यू जान. ओके, तर मग आय होप की आज माझ्यामुळे तिथे काही घोळ नाही होणार. नाही होणार. खरं सांगू का सनेम, या ऍड साठी आणि या कॅम्पेन साठी तू एकदम मनापासून काम केलंयस. तर न घाबरता चल माझ्यासोबत. ऑलराईट. ठीक आहे. ओके. हो, तर आता जा आणि जिंकून ये. बघा ना, आता आपण आपल्याला रोमॅन्सच सुचतोय. चला, आता मी जरा हे आवरते. हे पण घ्यायचंय आणि हे सुद्धा घ्यायचंय मला. कुठे आहेत ते जे? कॉमन एरिया मध्ये मिस डेरेन. बघा तिथे त्या साईडला. इथे का घेऊन गेलास त्यांना? आत घेऊन बसलेत मिस डेरेन. चला लवकर. वेलकम. आय एम द डेरेन किस्किन. आय एम द क्रिएटिव्ह डिरेक्टर. नाईस टू मीट. हॅलो. या मिस आयजा आहेत. या मिस्टर एडिंगच्या जागी टर्कीच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ऑफिस मध्ये आलेले आहेत. अरे वा. चला ना, आपण मीटिंग रूम मध्ये जाऊया का? प्लीज. हो, जाऊया. प्लीज या. चला या ना. तर ही आहे आमची मीटिंग रूम. वेलकम. हॅलो. हॅलो. तर मिस्टर जान या आहेत मिस आयजा. शी विल वर्क ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह फॉर दिस टर्की. ओके. वेलकम मिस आयजा. मी जान डेव्हिड. सनेम. आयजा. वेलकम. मीटिंग सुरू पण झाली. एम आय लेट? आयलीन, तू ही मीटिंग जॉईन करू शकत नाहीस. एमरी, काय कारण आहे त्याचं? मी तुमची बिझनेस पार्टनर आहे. ही गोष्ट तुमच्या कधी लक्षात येणार आहे? आयलीन, तू तिथे गेलीस तर दादाला ते अजिबात आवडणार नाही. तो तुला बाहेर सुद्धा काढेल. तुझा इन्सल्ट व्हावा असं वाटतंय का तुला? हे बघ, सध्या मध्ये पडू नकोस. गिव्ह अस सम टाइम. ऑल राईट? नंतर आम्ही मिळून तुझं मॅटर सॉर्ट आउट करूच. ओके, बट बी क्विक. ओके, लवकर आवरा. तर आता आम्ही प्रेझेंटेशनला सुरुवात करू. मिस सनेम, प्लीज. ओके. थँक्यू सो मच. सुरू करते. आणि मग ती तिच्या मॅरिटल नोटबुकवर लिपस्टिकने साइन करते. आणि आपलं स्लोगन काय आहे? मेकअप समथिंग गुड. परफेक्ट. मला खूपच आवडलंय. वंडरफुल. थँक्स. आय एम ग्लॅड यू लाईक्ड इट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. हे कॅम्पेन तुम्हाला मिळालं मिस्टर जान? थँक्यू व्हेरी मच. तू खूप कष्ट घेतलीस यासाठी. थँक्यू सो मच. Congratulations. प्लीज. मला काहीतरी जाणवतंय. काय? म्हणजे आता सगळं चांगलं चाललंय. आपण सगळे खुश आहोत आता. मग हे तर चांगलं आहे ना जे. पण काही गडबड झाली तर, म्हणजे असं काहीतरी झालं तर की काय म्हणायचं? म्हणजे मिस आयलीन जनरल मॅनेजर झाल्या, म्हणजे आपल्या बॉस झाल्या तर आपल्याला गुलामासारखं राबवतील.
माझ्या डोक्यात आहे ना असे अगदी भयानक विचार येत आहेत. काय करू? इतकी निगेटिव्ह एनर्जी का पसरवतोस? असं काही होणार मी नाही. तुला सांगितलं ना गुलीस, मला फक्त असं वाटतंय, मला असं जाणवतंय माझ्या मनातलं. मी तुझ्याशी शेअर करतोय. किती बोलतोस तू? तुझ्याशी फक्त शेअर केलं मी, अजून काही नाहीये. ठेव ना, तूच म्हणतोस ना त्याने पॉझिटिव्ह ओके. एनर्जी पसरते. प्लीज स्माइल. सने तू ठीक आहेस ना? येस येस, आय एम ऑलराइट. सने मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तुझं प्रेझेंटेशन खूप छान झालंय. इट वॉज परफेक्ट. थँक्यू सो मच मिस डेरेन. कीप इट सनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. एवढी एक्साइटेड होते आणि नर्वस सुद्धा, खूप टेन्शन आलेलं मला. बट यू मेड इट. सनेम, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच मिस्टर एमरे. ठीक आहे. अच्छा तर गाईज, मी तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करते, कारण तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळेच हे यश आपल्याला मिळालंय. पण तुम्हाला नाही वाटत का की एवढ्या मोठ्या यशासाठी हे सेलिब्रेशन खूप किरकोळ आहे? तर आपण एक मोठी पार्टी करूया. ऑलराइट, तर जानच्या घरी पार्टी असणार आहे. गेट रेडी फॉर द पार्टी. व्हॉट्सअप गाईज, काय चाललंय इथे? जान, आपल्याला कॅम्पेन मिळालंय म्हणून एक पार्टी अरेंज केली आहे मी, आणि ती पार्टी तुझ्या घरी असेल. प्लीज आता नाही म्हणू नकोस जान, मी सगळ्यांना सांगितलंय. आजपर्यंत मी कधी पार्टीसाठी नाही म्हटलंय. अरे मस्त एन्जॉय करा. वाव, चला तर जान, तू सुद्धा थँक्यू जान. मिस्टर जान, मला ह्या पार्टीमध्ये डीजे व्हायचंय. हाय माझा डीजे लुक. जान, आय लव्ह यू सो मच. फक्त एवढंच म्हणणार आहेस की किस कर? इथे सगळ्या लोकांसमोर कसं करणार? मज्जा केली. चल मग जरा बाजूला जाऊया. हाय सने. अरे जेदा, ही इथे कशी काय आली? मी सेदाशिवाय कोरम फुल कसा होईल म्हणून मी त्यांना बोलवलं. या आल्या नसत्या तर रडलं असतं. हाय, गुड टू सी यू. कशी आहेस सनेम तू, बाय द वे? मी एकदम मजेत आहे मिस जेदा. हाय मिस्टर डेमरे. हाय. ओके गाइस, प्लीज वेलकम मिस जेदा. जेदासाठी याची काय गरज होती जान? खरंच काही गरज नव्हती. नो नो, यू डिझर्व द अप्लॉज. कारण तुझ्यामुळेच तर मॅकिनन आणि आमची ओळख झाली, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आपलं रिलेशन होतं तसंच ठेवलंस. ही खूप मोठी गोष्ट आहे. यू आर व्हेरी प्रोफेशनल, सो आय मस्ट थँक यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मिस जेदा. तुमच्यामुळेच हे कॅम्पेन आम्हाला मिळालंय. जेदा म्हणा मला मिस्टर रे. जेदा. तर ठीक आहे, लेट्स टोस्ट फॉर फ्रेंडशिप. हो, पण माझं कॅम्पेन विसरू नका तुम्ही. कॉम्पस स्पोर्ट्स. तू तुझ्या गर्लफ्रेंडला कॉंग्रॅच्युलेशन केलंच का? हो. दॅट्स गुड, दॅट्स गुड. माझा तर विश्वासच बसत नाही की तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आहात. ऍक्च्युली आमच्यात आधीपासूनच स्पेशल कनेक्शन होतं. ऐकायला थोडंसं फिल्मी वाटेल, पण आम्ही लांब जरी असलो तरी आम्हाला एकमेकांचा आवाज ऐकू येतो. हो ना जान? हो, खरं आहे. आणि आम्हाला वेगळं करणं एवढं सोपं नाहीये. लेट्स ड्रिंक फॉर दिस. तुमच्यासाठी गार पाणी आणते मी. कशाला कोरड पडली असेल ना तुमच्या? बेल वाजली, कोणीतरी आलंय, मी बघते. इथे आंटी तुम्ही इथे परत का आलात? काय म्हणालीस आंटी? तू मला आंटी कसं काय म्हणू शकतेस? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला. एनिवे, तू इथे कामाला आहेस ना. आय कांट डील विथ यू. हे घे आणि व्यवस्थित कुठेतरी ठेवून दे. खराब होऊ दे. एक सेकंड, मला माफ करा, पण तुम्हाला असं आत नाही येऊ देणार मी. मला अडवणारी तू नक्की आहेस तरी कोण? मी कोण? मला या घराची मालकीणच समजा तुम्ही.
एक मिनिट, मला इग्नोर करत कुठे चाललाय तुम्ही? हे घ्या तुमचं सामान आणि आधी मला सांगा तुम्हाला इथे बोलवलंय कोणी? सनेम एवढं का ओरडतेस? काय झालं? जॉन, मॉम, मॉम खरंच? मला आत ये असं नाही म्हणणार. तू इथे काय करतेस? मी तू जरा तुमच्यावर ते तू अजून हे ठेवलं नाहीयेस का? इथे उभी राहिलीयस अजून? गो अँड कीप इट. जा आता. जान, तू तुझ्या नोकरांना ट्रेन का करत नाहीयेस? सनेम माझी गर्लफ्रेंड आहे, नोकर नाहीये. प्लीज हे लक्षात ठेव. ओ, ही तुझी गर्लफ्रेंड आहे, हे खूपच मोठं दुर्दैव आहे. आय मीन, आता जेव्हा मी आत येत होते तेव्हा ती खूप रूड वागली. हो. मॉम, तू एमरेला भेटायला आली असशील. नाही, मला तुझी काळजी वाटते. माझी काळजी करायची काहीच गरज नाही. आय एम ऍब्सोल्युटली फाईन. सनेम, चल आपण बाहेर जाऊया. त्यांचं सामान इथे ठेवते मी. मॉम, वेलकम. एमरे, वेलकम मॉम. कशी आहेस तू? कसा आहेस माझा प्रिन्स? मॉम, काय मस्त सरप्राईज दिलंस का? आय मिस यू सो मच. चला ये. आणि हो, तुझी ट्रिप कशी होती? इट वॉज वंडरफुल. तू आलीस, खूप बरं वाटतंय मॉम. वाव, पाहिलंस का? हे कसलं सेलिब्रेशन करताय? ऍक्च्युली मॉम, आजच आम्हाला एक खूप मोठं कॅम्पेन मिळालंय, रेड मोडचं. ब्रावो, कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐक ना, तू सनेमला कुठे पाहिलंस? नाही, ती नाही दिसली मला. दिस इज डीजे जय. येस, चला डान्स करा, तुम्ही सगळे डान्स करा. मी एवढी चांगली गाणी लावतो, तुम्हाला डान्स करायला काय होतं? हा, एन्जॉय करा, लवकर डान्स. मॉम, काय झालं? आर यू ओके? डान्स. मी काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. थांब आलो. अरे बघताय काय, डान्स करा. एवढं चांगलं म्युझिक लावलंय, डान्स करा जीजी. लवकर. इतका का ओरडतोय? दिसत नाहीये का तुला? त्या माझ्याकडे रागाने का बघतायत? कारण तू किती जोर जोरात ओरडत होता. एक कोइन्सिडन्स आहे ग. मी ओरडायला आणि त्या इथे यायला मला ऑलरेडी टेन्शन येते. आता काय करायचं? काय करू मी? मी जाऊन त्यांच्याशी बोलते. काम डाऊन. ओके. ओके. हे घे मॉम. सनेम कुठे दिसली का तुम्हाला? ते ऍक्च्युली माझी मॉम आल्यामुळे दादा जरा अपसेट झालाय. ते दोघं बाहेर गेले. तुमची मॉम आहे? मॉम, ही बघ, ही आहे लैला. हॅलो, आय एम सो हॅपी टू मीट यू. लैला माझी असिस्टंट आहे. असिस्टंट. नाईस टू मीट यू. आणि मॉम, ही आहे डेरेन, आपल्या कंपनीची क्रिएटिव्ह डिरेक्टर. सगळे क्रिएटिव्ह डिसिजन्स हीच घेते मॉम. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू टू. तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय मी. खरंच? हॅलो, मी जेदा. नाईस टू मीट यू. मॉम, जेदा मैत्रीण तर आहे, शिवाय व्हॅल्युएबल क्लायंट सुद्धा आहे. कॉम्पॉस स्पोर्ट्सची सीईओ. रिअली? हॅलो, मी जेदा. व्हेरी ग्लॅड टू मीट यू. मिस्टर एमरे आणि जानच्या मॉम शोभता तुम्ही. एकदम यंग आणि ब्युटिफुल आहात. रिअली स्टनिंग यू आर लुकिंग. हो, एक्झॅक्टली. तू खूपच एलिगंट आहेस दादा. तुम्ही सुद्धा. जान कुठे दिसत नाहीये ते. जॉनला त्याची मॉम सहन नाही होत ना. आय मीन, तो माझ्यासाठी वेलकम गिफ्ट आणायला गेला असेल. मॉम, आणि हा आहे जे जे, आपला खूप टॅलेंटेड एम्प्लॉई आहे हा. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हॅलो मिस हुलिया. हुमा. आणि मॉम, त्याच्या शेजारी आहे ब्युटिफुल गुलीज. हाय. एमरी, आपण ही इंट्रोडक्शन सेरेमनी पोस्टपोन करू शकतो का? मी प्रवासामुळे खूपच दमली आहे. ठीक आहे, आय अंडरस्टँड. आणि हो, आता आपण सगळे ही पार्टी लवकरात लवकर संपवूया, म्हणजे तुम्हा दोघांना मस्तपैकी गप्पा मारता येईल. यू आर सो काइंड डेरेन. आय थिंक आपले विचार खूप जुळतात. खरंच? तुम्हाला असं वाटतंय का? आपले विचार अगदी सारखे आहेत. ओह माय गॉड, मलाही असंच वाटतंय. ओके गाईज, इट्स टाइम टू एंड द पार्टी, सो लेट्स गो. चला.
गुड बाय मिस्टर एमरी. तू थोडा वेळ अजून थांब, आपण गप्पा मारूया. माय प्लेजर. जेजी तू त्यांना हुलिया म्हणाला? त्यांना हुलिया म्हणाला. इतकं सुद्धा माहित नाही त्यांचं नाव? टेन्शनमुळे बोललो असेल. राहू द्या आता काय करणार. सॉरी आता तर काही करू कधीतरी शकत नाही. तुम्ही ठीक आहात ना जान? हो मी ठीक आहे. कुठे चाललोय आपण दोघं? माहित नाही मला, पण मे बी माउंटन हाऊस मध्ये मला शांत व्हायचंय. जान जान गाडी एवढी फास्ट का चालवत आहे? आय एम सॉरी. आता जरा हळू चालवतो. ठीक आहे, मी ड्रायव्हिंग करू का? नको नको मीच चालवतो. मला भीती वाटते म्हणून म्हटलं. आता मी गाडी हळू चालवतो. बरं तुला घरी सोडू का? मी सोडून तसंच पुढे जाईल. नाही अजिबात नाही. मी तुमच्यासोबत थांबते. तुम्ही जिथे जाल तिथे येईन मी तुमच्यासोबत. तर तुझ्या डॅडने कंपल स्पोर्ट्स तुझ्यावर सोपवली आहे. हो मिसेस हुमा. ऍक्च्युली लास्ट इयर माझी मॉम गेली. सुपर. म्हणजे मला म्हणायचंय की ऐकून वाईट वाटलं. परमेश्वर तिच्या आत्म्याला शांती देऊ. आता काय करणार. तुझे डॅड कसे आहेत? ते ठीक तर आहेत ना? या काइंड ऑफ म्हणता येईल. पण चेनसाठी ते वर्ल्ड टूरला गेले त्यांच्या नवीन बायको सोबत. तर त्यांचं लग्न झालंय? हो. हे घे मॉम. थँक्यू सो मच. हे घे. थँक्यू सो मच. मी तुझ्या डॅडना आधीपासून ओळखते. एकदम डिसिप्लिन बिझनेसमॅन. ते त्यांची खुर्ची दुसऱ्या कोणाला देतील असं वाटलं नव्हतं मला. हो एकदम डिसिप्लिन्ड आहेत ते. तुझी आणि जानची स्टोरी जवळजवळ सारखीच आहे, हो ना एमरे? हो, मी याआधी जेदाशी या विषयावर खूप वेळा बोललोय. हा बहुतेक मला वाटतं या पोस्टमुळेच आम्ही दोघं फ्रेंड्स झालो असो. सुपर. तर फायनली जान आणि माझी एक म्युच्युअल फ्रेंड आहे. हो बरोबर आहे. जान सोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला लकी समजते. मिसेस हुमा आता मी निघते. ऍक्च्युली खूप उशीर झालाय मला. या पण पुन्हा गप्पा मारायला नक्की येशील, ओके? द प्लेजर इज ऑल माइन. मी एमरी कडून तुझा नंबर घेईन, ओके? ठीक आहे. सी यू. गुड बाय स्वीटी. सी यू सून. ये मी सोडतो तुला. मी निघते. चालेल. गुड नाईट. गुड नाईट. क्लासी क्लासी. ही मुलगी आवडली मला. जान तुम्ही माझं ऐकत का नाही? तुमची मॉम मला पहिल्यांदा भेटली तेव्हा आमची जरा वादावादी झाली होती. वादावादी झाली त्याने मला काहीच फरक पडत नाही. रादर द फॅक्ट इज ती या जगात असण्यानं किंवा नसण्यानं सुद्धा मला फरक पडत नाही. मग अशी तुम्ही दोघी घराच्या दारात भेटलात, दॅट्स ऑल. एवढा बाऊ कशाला करतेस त्याचा? नाही, तुमच्या घरी झालेली आमची भेट पहिली नव्हती. आमच्या गल्लीत माझं त्यांच्याशी भांडण झालं होतं. काय गल्लीत? हे कसं शक्य आहे? हो, आमच्या दुकानासमोर त्यांनी आमच्या मांजराच्या खाऊच्या भांड्याला लाथ मारली आणि मग मला खूप राग आला. त्यामुळे आमचं जरा भांडण झालं. हा फक्त एक कोइन्सिडन्स आहे. म्हणजे थांब एक मिनिट सनेम. तुमच्या दुकानासमोर भांडण झालं म्हणजे ती तुझ्या गल्लीत आली हो, होती? त्यांची गाडी दुकानासमोर बिघडली होती म्हणून जरा वेळ त्या आमच्या दुकानात बसल्या होत्या बहुतेक. ओ वाव, व्हॉट अ कोइन्सिडन्स. एक्झॅक्टली तेच तर म्हणतेय मी. आणि एक गोष्ट थांबा सांगते. त्यांचं आणि माझ्या मॉमचं सुद्धा भांडण झालं होतं. आणि हे सगळं कधी झालं? काल तुम्ही मला सोडलं आणि मग मी दुकानात गेले होते तिथे झालं. पण मला एक गोष्ट कळत नाही, हे असं सगळं माझ्यासोबतच का होत असतं? हे असे कोइन्सिडेन्सेस नेहमी माझ्यासोबतच का? कदाचित हा कोइन्सिडन्स नाहीये. काय म्हणायचंय काय तुम्हाला जान? हे बघा कोड्यात बोललेलं मला समजत नाही, माहिती ना तुम्हाला. यावरून हे स्पष्ट होतं की मॉम तिकडे चेक करायला आली होती. मला सगळं कळलंय. म्हणजे अगं म्हणजे सनेम पेपर मधली बातमी तिनं वाचली असणार.
चेक करायला आलेल्या म्हणजे हो म्हणजे तिनं बातमी वाचली असणार आहे, सगळीकडे चर्चा चालू होती आणि ऑब्व्हियस आहे बातमी खरी आहे का नाही हे बघायला ती आली होती. हे चेक करायला आली असेल की माझा मुलगा कोणाला डेट करतोय, मुलगी कशी आहे, कुठे राहते हे बघायला आली असणार ती. सो आता असं आहे की माझं त्यांच्यावरचं फर्स्ट इम्प्रेशन घाण होतं, नावं ठेवणार आहेत त्या मला आता. तिला वाटायचं ते वाटू दे तुझ्याबद्दल, आपलं काय देणं घेणं. तिला तू आवडतेस का नाही याने मला काहीच फरक पडत नाही. आणि हो माझ्या आयुष्यात ढवळढवळ करण्याची तिला काहीच गरज नाहीये. आय डोंट केअर अबाउट हर. जान, तुमची मॉम आहे ती विसरू नका. मॉम आहे नाही होती, मला सोडलं होतं तिनेच. तिचा आणि माझा आता काहीच संबंध नाहीये. ती फक्त आता एमरेची मॉम आहे. हे बघा तरी सनेम, सुद्धा- माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय माहितीये? थांब सांगतो. ती एवढ्या वर्षांनी इथे आले याच मला आश्चर्य वाटतंय. ती का आली ते जाणून घ्यायचंय मला. कुठला तरी हेतू असल्याशिवाय ती अशी अचानक इथे येणार नाही निघून. आता त्यानं केस कापले पाहिजेत ना, जरा स्टाईल चेंज केली पाहिजे आणि सोबतच ड्रेसिंग स्टाईल पण थोडी चेंज करायला हवी. तुला काय वाटतं? अगं दादाला डायरेक्ट सांग ना हे तू. तुझी मॉम सांगत नाही, डायरेक्ट करून दाखवते. मला माहिती आहे. बरं आणि तू अशी अचानक का आलीस? असं काय झालं? माझ्या मुलाच्या आयुष्यात काय चाललंय हे मला पेपर मधून जाणून नाही घ्यायचं एमरे. रोज एक नवीन इश्यू उभा राहतो त्याच्या आयुष्यात, रोज एक नवीन स्कॅन्डल, रोज एक नवीन ड्रामा करतो. अच्छा एमरे, मी इथे आल्याचा तुला आनंद नाही झाला? ऑफकोर्स मॉम, आय एम रिअली रिअली हॅपी. तू येणारेच हे कळवलं असतंस तर मी दादाला जरा समजावून सांगितलं राहू दे असतं. राहू दे, मला माहितीये की तू मला कधीच एक्सेप्ट करणार नाही. ऍक्च्युली तो माझा तिरस्कार करतो, पण बरं झालं मी योग्य वेळेवर आली. म्हणजे काय? एमरे मला खरं खरं सांग, तो खरंच त्या मुलीमध्ये इन्व्हॉल्ड आहे? काय नाव आहे तिचं? सनेम नाव आहे तिचं. हा सनेम. मॉम काय करणार, एकमेकांवर खूप प्रेम करतात. Oh no, unbelievable. No way. तुझ्या डॅडच्या पण बऱ्याच लोअर क्लास चॉईसेस होत्या ज्या मला अजिबात आवडायच्या नाहीत. आपली चॉईस नेहमी जदासारखी क्लासी हवी. तुला म्हणून सांगते, जेदा तुझ्या दादामध्ये खूपच इंटरेस्टेड आहे. हो पण दादाला काहीच फरक पडत नाही त्याने. असेल पण तुझी मॉम इथे कशासाठी आली आहे? कशासाठी? आपल्या मुलांना योग्य तो मार्ग दाखवायला. पण तू ह्यात इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस मॉम, ऐक माझं. तू मला सांगू नकोस, मला तुझा सल्ला नकोय. ठीक आहे. आणि हो, आमचे स्टेप फादर मिस्टर एरोल काय म्हणतात? आमचा डिवोर्स झाला. काय? पण का? माझ्या आयुष्यात मला जर कोणी सुखी ठेवू शकतं तर ती माझी मुलं आहेत. म्हणजे काय? डिवोर्सचं एक्झॅक्ट कारण सांग ना. काही नाही रे, विषय जरी काढला तरी त्रास होतो मला. ठीक आहे पण मी तुझ्यासोबत आहे. ऑलराईट, अजिबात त्रास करून घेऊ नकोस मॉम. बरं मला सांग, आयलीन कशी आहे? काय चाललंय तुमचं? आमचं ब्रेकअप झालंय. का? आमच्यात खूप प्रॉब्लेम्स होते मॉम. अगं ते सगळं सोड आता. तुझ्या बॅग्स कुठे आहेत? मी हॉटेलमध्ये ठेवल्या आणि मग इथे आले, माझ्या लाडक्या लेकाकडे आणि माझ्या गुणी मुलाकडे. मी ड्रायव्हरला परत पाठवलं. मग आता तू मला हॉटेलमध्ये सोडशील, कारण मी इथे थांबले तर जान घरी परत येणार नाही. त्याला कळव मी गेले. तू त्याला चांगलं ओळखून आहेस. त्याची आई आहे मी. भले त्याचं म्हणणं काही असू देत, पण हेच सत्य आहे. चला. ठीक आहे, आजच्या दिवस ठीक आहे मॉम, पण तू रोज हॉटेलवर थांबू नकोस. आजचं तर बघूया. चल लवकर. ठीक आहे. जान, छोट्या गोष्टीचा बाऊ करू नका. कदाचित आता त्या बदलल्या असतील, त्यांना पश्चाताप होत असेल कदाचित. असं होऊ शकत नाही. तू माझ्या मॉमला अजून व्यवस्थित ओळखलेलं नाहीस. थोडक्यात सांगायचं तर खूपच आतल्या गाठीची आहे ती. पण तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. कदाचित ते ऐकल्यावर तुम्ही त्यांना माफ कराल. तुला असं वाटतंय का सनेम की ती आधी मला तिचं गाऱ्हाणं ऐकवेल, मी त्यावर विश्वास ठेवेन आणि मग तिला माफ करेन? असं तुला वाटणं स्वाभाविक आहे, पण ते सगळं शक्य नाहीये. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही असं कसं म्हणू शकता? जान, आईचं प्रेम खूप वेगळं असतं. अख्ख्या जगात आपल्यावर आईसारखं प्रेम कोणी नाही करू शकत. सनेम, एक गोष्ट लक्षात ठेव, मला तिच्या प्रेमाची अजिबात गरज नाही.
तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस की आता मला खरंच कोणाच्या प्रेमाची गरज नाही. मला सुद्धा गरज नाही. सॉरी. लैलाचा मेसेज आलाय. घरी सगळे वाट बघतात माझी. तुमच्यासोबत असल्यावर वेळ कसा जातो कळतच नाही मला. यू मीन आता निघायची वेळ झाली. कोणाचा मेसेज? जेदाचा मेसेज आहे ना? जेदाचा मेसेज आहे ना? ती बाई चांगलीच मागे लागली तुमच्या. तिचाच मेसेज आहे ना हा? नाही, एमरेचा आहे. एमरेचा. मॉम हॉटेलमध्ये गेलीये ते सांगायला मेसेज आलाय त्याचा. एनिवे चल तुझा कोट घे, आपण निघूया आता. ऑलरेडी उशीर झालाय. ऑलराईट, निघूया आपण. तुला ती बाई आवडली नाही म्हणजे? हो, डोक्यातच गेली माझ्या. म्हणजे अशी खूप ॲरोगंट आणि धूर्त वाटली ग. एकदम ॲरोगंट. कोण आलं? मला वाटतं डॅड आलेत. हा, बहुतेक तेच असतील. थांब थांब बघू. मी आले. अगं सनेम आले मॉम, डॅड नाही आले. मॉम काय झालं? अशी उभं राहून वाट का बघतीस माझी? मिस्टर जानची मॉम आली आहे ना. कशी आहे ती? सांग ना मला. उफ, काय स्पीड आहे. इथपर्यंत बातमी आली सुद्धा. अगं हो, मला सांग ना त्या कशा आहेत. त्यात काय सिक्रेट ठेवायचंय? नाही ग मॉम, सिक्रेट बिक्रेट नाहीये. काहीच नाहीये. खरंच नाहीये. इथे बस. एवढं काही नाही मॉम. अचानकच आल्या त्या इथे. मग त्या इथे येतात जान निघून गेला का? हो, आम्ही गेलो. अगं लैलाला सुद्धा ती बाई नाही आवडली. नाही आवडलं नाही तसं काही नाही अगं ग. तूच तर म्हणालीस ना की त्या डोक्यात गेल्या तुझ्या. बरं जाऊ दे, पुढे काय झालं? ओके, तुला माहितीये त्या कोण आहेत? जानची मॉम. अगं ओके, ती बाई जिच्याशी आपलं भांडण झालं होतं, म्हणजे जिला मांजरं आवडत नाहीत. म्हणजे जानची मॉम सुद्धा त्या बाईसारखीच आहे? नाही, तिच्यासारखीच नाही काही. तीच आहे ती. जानची मॉम आहे ती. काय काय चेष्टा हो. कर. तू चेष्टा करतेस नाही, ना? खरंच नाही. खरंच सांगते मी. काय सांगतेस तू सनेम? अरे हीच ती देवा. भांडकुदळ बाई आहे का? हेच ती बाई जिला पैशांची घमेंड होती. आयसून आणि एहसानने तिचा पाठलाग केला होता. ओ हो, काय झालं हे? अरे नक्की ती मिस्टर जानची मॉम आहे का? ती इथे माहिती काढायला आली असणार. हो, काय कसं खरं खोटं सगळी माहिती काढायला मुद्दाम आली होती तिथे. आत्ता येतंय माझ्या लक्षात. जान पण मला एक्झॅक्टली हेच म्हणाल. बरोबर आहे त्यांचं. बरं, आणि तिने जेव्हा तुला तिथे पाहिलं तेव्हा काय रिॲक्शन होती? चिडली का ती? नाही, असं काही नाही झालं. काय झालं ते, दार वाजल्यावर मी दार उघडायला गेले. त्यांना पाहिल्यावर मला मांजरांचा किस्सा आठवला आणि मग दारातच आमची जरा वादावादी झाली. वादावादी नाही म्हणजे आर्ग्युमेंट. मी म्हणाले मी घराची मालकीण काय? आहे. आय कांट बिलीव्ह दिस सनेम. तिने केलं ते बरोबरच आहे. काय चुकलं सांग जरा, सांग. जेव्हा जान त्यांना मॉम म्हणाले तेव्हा मला एवढा शॉक बसला ना. खरंच शॉक बसलेला मला. काय बोलायचं कळेच ना मला. अरे त्यांना मी काय काय बोललेले. मी म्हटलं तुम्ही कशासाठी आलात इथे? ओ, मी एवढं सुद्धा म्हटलं तुम्ही आत येऊ नका. कोणी इन्व्हाइट केलंय तुम्हाला इथे? असं मी ओरडून म्हणाले त्यांना. आणि त्यांनी मला त्यांचं सामान ठेवायला दिलं. त्यांना म्हणाले की मी नाही घेणार, मी तुमचं तुम्ही ठेवा ते सामान. एवढा राग आला होता ना मला. खूप ओरडले मी त्यांच्यावर. वेलकम दादा. थँक्स. खरंच ती गेली आहे ना? हो गेली ती. मी तुझ्याशी खोटं का बोलेन दादा? पण इथे कशाला आली ती कळत नाही. तू तिला बोलवून घेतलं नाहीयेस ना? नाही, मी कशाला बोलवीन तिला? उलट ती आली बघून मला धक्का बसला. तू सनेम बद्दल सांगितलंस तिला? कारण सनेम कुठे राहते ती माहिती तिला? नाही, मी काही सांगितलं नाहीये तिला. तिने मला तुझ्या आणि सनेम बद्दल विचारलं. पेपरमधली बातमी वाचलीये तिने. मी फक्त एवढंच सांगितलं की ती बातमी खरी आहे. ती सनेमच्या गल्लीत गेलेली आणि तिथे जाऊन तिने तिची गाडी खराब झाल्याचं नाटक केलं. तू तिला जर सांगितलं नाहीस तर मग कोणी सांगितलं तिला? ना, तुझ्या व्यतिरिक्त कोणीच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये तिच्या. मला असं वाटतं दुसरं कोणी नाही, ती आयली नसावी. हो, आयली नसेल. कारण प्रत्येक गोष्टीत तिचाच हात असतो. इतकी लबाड आणि शहाणी आहे ना ती. तू काळजी करू नकोस. मी मॉमला सांगून ठेवलंय की तिच्यापासून लांब राहा आणि हे सुद्धा सांगितलं की आमचं ब्रेकअप झालंय. अरे रे, असं का सांगितलंस तिला? जर असं सांगितलं असशील तर ती आयलीनशी मुद्दामून बोलायला जाईल. 100 प्रश्न विचारेल तिला. कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल सगळं. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की यापुढे काही सांगू नकोस तिला. ठीक आहे. त्यात ती अशी अचानक निघून आली आहे. तिचा प्लॅन काय आहे काय माहित? मला वाटत नाही की तिचा प्लॅन वगैरे असेल. तू जेलमध्ये आहेस हे समजल्यावर ती खूप घाबरलेली. मग तिला मी शांत केलेलं. पण आता तिच्या मनात काय आहे हे मला कळत नाहीये.
तिच्या मनात काय आहे ते कोणाला तरी कळलंय का आजपर्यंत? तिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, पण ती खूप दिवस इथे राहील असं मला तरी वाटत नाहीये. तिला कंटाळा येईल आणि मग जाईल आपल्या नवऱ्याकडे. नाही, तिचा डिवोर्स झालाय. अच्छा, ओके ओके, आत्ता कळलं की ती इथे का आली आहे. माझ्याकडून सिंपती हवी आहे. आता ती मला सगळं सांगेल आणि मग काही दिवसांनी कंटाळा आल्यावर परत निघून जाईल, कारण नेहमी असंच करत आली ती. नवीन नाहीये हे. नाही नाही दादा, असं नाहीये. तिला खरंच तुझी काळजी वाटते. काय 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 माझी काळजी वाटते? काय वेड वगैरे लागलाय का तुला? ती जेव्हा मला सोडून गेली तेव्हा तिला माझी काळजी वाटली नाही. माझ्या बर्थडेज ना, बास्केटबॉल गेम्सच्या वेळी, मदर्स डेला माझ्याजवळ नसायची ती. तेव्हा नाही आठवलो मी तिला. जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा नाही आठवलो मी तिला. एनिवे, जाऊ दे, मला सगळं उगाळायचं नाहीये. झोपायला जातोय मी. आता ती तुमच्या मध्ये येईल बघ. दृष्ट नको लागायला तुम्हाला कुणाची. मॉम, मी काय करू ग आता? जाऊन त्यांची माफी मागू का? तू माफी का मागायची? तुझ्या हातून थोडी नको चूक मागू झालीये. हो सनेम, मॉमचं अगदी बरोबर आहे. ती तिथे आली तेव्हा तुझ्याबद्दल तिला माहिती होतं. अच्छा, म्हणजे मी नोकर आहे असं वाटल्याचं त्यांनी नाटकच केलं ना. एक्झॅक्टली. माझ्या मुलीला त्रास दिला ना तर मी सोडणार नाही तिला. हा, मॉम तू शांत राहा प्लीज, शांत राहा ना. वर्षभर तिच्या मुलाला फोन बिन करत नाही आणि एक दिवस अचानक येऊन टपकते का? कारण जान तुझ्या बाबतीत अगदी सिरियस आहे बेटा. माझ्या मुलीच्या वाट्याला जाऊच दे तिला आणि तू तिच्या ताटाखालचा मांजर नाही व्हायचा. मॉम, हळूहळू पारा चढतोय ना तुझा आता. हो मॉम, सनेमचं म्हणणं ऐकून तर घेऊ आधी. सनेम, ती त्यांची मॉम आहे. त्यांच्या नजरेतून तू चांगली असणं गरजेचं आहे. तुला लवकरात लवकर हे सॉर्ट आउट करावं. आणि तुला माहितीये, जान त्यांना त्यांची मॉम म्हणून ऍक्सेप्ट सुद्धा करत नाही. त्या जानवर प्रेम करतात हे मला जाणवलंय. ऐकलंस ना बघ. हो, ते पण आहेच. आणि शेवटी मायलेकांचं प्रेम जरा वेगळंच असतं ना. हा, म्हणजे ती थोडी मतलबी आहे. आपल्याला काही ते झेपत नाही. आपण आपली सरळ मार्गी माणसं, ती मोठी माणसं आहेत शेवटी. ते सोड आता सगळं. अगं, तू कोणाला आवडणार नाहीस, ज्यांना आवडणार नाहीस ती मूर्ख असतील लोक. हळूहळू तू आवडशील तिला. नाही काय? आता खऱ्या अर्थी कोडं उलगडू लागलंय. त्या इथे गल्लीत आल्या तो काही कोइन्सिडन्स नव्हता. मॉम, तू माझे डोळे उघडलेस आता. नाही नाही, त्यांची गाडी बिघडली नव्हती. त्यांनी हे सगळं मुद्दामून केलं, कळलं मला. मॉमला मी त्या बाईला सोडणार नाही. नाही नाही, त्यांनी सगळं मुद्दामून केलं. हे नाटक होतं ते सगळं. मला आता समजतंय सगळं. मी बघते काय करायचं ते. मॉम आणि लैला, तुम्ही जरा शांत बसा प्लीज. मला समजवण्याचा प्रयत्न करू नका, कळलं तुम्हाला? माझी चूक नाहीये या सगळ्यामध्ये. मॉम, तुम्ही दोघी शांत बसा जरा. गुलीस लवकर आण. किती वेळ? हो, झालं बाबा. व्हेरी गुड. हे घे. आता नाही मला जमत. हो, काय करतेस तू? मूर्खा कुठली. ही साफ करणार नाही समज. घे बरं का. हा आवाज खूप डॉमिनंट वाटतोय. आयलीन येते. आयलीन नाही, मिसेस हुमा येत आहेत. हुमा, आज नक्कीच कोणाला तरी नोकरीवर काढून टाकणार आहे. मला याची खात्री आहे. मला काढतील का? गुड मॉर्निंग मिसेस हुमा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस हुमा. बाहुलिया. हुमा आजीजी. इथिओपिया. इथिओपिया खूप लांब आहे. मला त्या नक्कीच तिथे पाठवणार आहेत. इथेच पाठवणार आहेत, मला खात्री आहे. ही कॉफी इथिओपिया मधून आणलीये का? इट स्मेल्स सो गुड. उत्तर दे. कॉफी कुठून आणली आहेस गुलीस? हो, इथिओपिया मधलीच आहे ही कॉफी मिसेस Oh, हुमा. wonderful. ऍक्च्युली मी ही कॉफी खास तुमच्यासाठी बनवली आहे. याची चव एकदम मस्त आहे. म्हणजे तुम्हाला अगदी तरतरी आल्यासारखं वाटेल. You are the best office boy. नाव काय तुझं? जय. नाही आवडलं. मी तुला ऑफिस बॉयच म्हणेन. ऑफिस बॉय. ओके. ऑफिस बॉय, माय कोट. ओके. मिसेस हुमा, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग डिअर. तुम्ही किती लवकर आलात. खूप मस्त सरप्राईज दिला तुम्ही मिसेस हुमा. चला मी कुठे बसू? या ना या प्लीज माझ्यासोबत चला. तुम्ही त्यांना आता coffee ती देऊन करा, या. नीट बघत जा. न बघता ओरडत जाऊ नका. ऑफिस बॉय कोट व्यवस्थित ठेव, ब्रँडेड आहे. गुलीज माझी चेष्टा करते का? मी तुला हा कोट खायला देणार आहे, कळलं ना? हा ब्रँड घशात घालशील ना तर चांगला डायजेस्ट पण होईल, कारण ब्रँडेड आहे ना. मूर्ख गुडली. ऑफिस बॉय कोट व्यवस्थित ठेव, ब्रँडेड आहे म्हणे. हा राग आला ना मला, हायपर झालो ना तर वाट लावून टाकेन, सांगतोय तुला. मॅनरलेस हो कुठली. ऑफिस बॉय. कॉफी दे मला, कॉफी दे. मला वाटलं हो, इथिओपियाला देते, पाठवणार आहेत देते. मला. शांत कॉफी हो दे जरा. मला लवकर, इथिओपियन. वाटच लागलेली माझी, आता काय करावं कळतच नव्हतं. मुलीनो नाश्ता न करता मॉम, मला चाललाय? ऑलरेडी खूप उशीर झाला. आम्ही ऑफिस मध्ये खाऊ काहीतरी. अगं सनेम किती वेळ झोपतेस ग तू? लवकर उठता येत नाही का तुला? बघत आपल्याला उशीर झाला यार. उठावंसंच वाटत नव्हतं मला यार. काल खूप थकले होते मी. चल आता पटापट जाऊयात. ओके, तुला खूप भूक लागली का? हार नाही. किती होऊन हार वाचवताय? भूक कोण नाही आहे? लागली. ओस्मान. गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ऑफिसला निघालाय? हो आम्हाला खूप उशीर झालाय. तू पण शूटिंगला चालला? नाही, मी शूटिंग वरून परत येतो. आता रात्रीच्या शूटिंगला जरा जास्तच वेळ लागला. चला, मी तुम्हाला ऑफिस पर्यंत सोडतो. नाही नको, तू थकला असशील ना. आम्ही आमचं नाही, मी फ्रेश आहे. चला, सोडतो तुम्हाला. नाही रे, तुझ्या डोळ्यांवर झोप दिसतीये बघ. राहू दे, आम्ही जातो ना. ऑलरेडी खूप उशीर झालाय उस्मान. ठीक आहे. उस्मान, आम्हाला खूपच जास्त उशीर झालाय. आम्ही निघतो आता. तू आराम कर बरं, आपण नंतर भेटू. ठीक आहे? हा, ठीक आहे, मग मी निघतो आता. चालेल, भेटू. ओस्मान, कार अँड ऑल. बाय उस्मान. सी यू लेटर. अगं बघ ना बिचारा, रात्रभर काम केलंय त्यानं. मी आता काय म्हणाले? बिचारा ओस्मान. मला का दया येते त्याची? मला काय माहित. बरं ते जाऊ दे, चल आता तू ऑफिसला. हो चल, उशीर उशीर झाला आपल्याला किती. या समोरच्याला एवढं घाबरवतात की त्याच्या हातातून चूक होतीच. नाही रे, त्या चांगल्या आहेत जे. अगं नाही, त्या लोकांना चूक करायला भाग पाडतात. तुला सांगतोय मी. त्या किती एलिगंट आहेत बघ ना जे. एलिगंटली चूक करायला लावतात त्या. मिसेस हुमा. मिसेस हुमा, ओ आयलेन माय डिअर. वेलकम. अरे बाप. तिला बघितलं की माझं बीपी वाढतं. या एकमेकींना ओळखतात का? असं वाटतंय तरी. आता ऍडव्हेंचर सुरू होणार आहे आपलं. काय म्हणालीस? वेंचर, जरा मिसेस सुलियाकडे बघ. हा. बघ ना, त्या चांगल्या मैत्रिणी असल्यासारखं हो वाटतं. का? तुम्हाला बघून खरंच आनंद झाला. काय मला म्हणतेस? पण. थँक्यू लुकिंग गॉर्जियस. हो थँक्यू सो मच आयलेन. मला माहितीये हे शूज तुम्ही स्पेशली स्वतःसाठी डिझाईन करून घेतलेत. माझ्या हो ना? डिझायनरने डिझाईन केलेत. तू अगदी बरोबर ओळखलंस. अरे काय आईलीनशी केवढ्या प्रेमाने बोलतायत त्या. त्यांना कोणतरी वेगळीच वाटली का ती? गप्प बसता ऐकू दे मला. अरे ह्या उभ्या का आहेत? ह्यांना कॅबिन मध्ये बसव. मी ऑर्गनाइज करत होते. तुम्ही माझ्यासोबत या मिसेस हुमा. आपण एमरीच्या कॅबिन मध्ये बसूया. मी मॅनेज करते. बाय द वे मिसेस हुमाची कॉफी संपलीये. हे जाऊन ठेवा. Oh, I'm so glad, Eileen. आता मग त्या मलाच हाक मारतील. 3, 2, 1. जे कप घे लवकर ये. ओके. हो मिस टेरेन, एवढं ओरडू नका, शांत व्हा. द्या मी घेतो. हा, ड्रॅगन सारखी आग बाहेर येईल. अशी ड्रॅगन सारखी आग बाहेर येईल आणि सगळं जळून जाईल. पण मी का ओरडतोय? सो हाऊ आर यू मिसेस हुमा? नॉट गुड आयलेन, नॉट गुड. सेनिमला भेटलात ना तुम्ही? मी सांगितल्याप्रमाणे गल्लीत ती मुलगी सापडली. हो सापडली. ती भेटली मला. तिची आई पण भेटली. तू जसं सांगितलं होतंस अगदी तसंच होतं सगळं. अगदी लो क्लास आहे ते. नॉट आ क्लास आय मस्ट से. बहुतेक जानच्या पैशांकडे बघूनच तिनं त्याला भुरळ पाडली आहे. अगदी बरोबर मिसेस हुमा. पण जानला या गोष्टी माहीतच नाहीयेत. आणखी एक गोष्ट सांगू, अशीच एक अजून मुलगी आहे जी आता एमरेच्या मागे लागली आहे. काय? कोण आहे? सेनिमची बहीण लैला. लैला. असिस्टंट लैला. अगदी बरोबर. तुम्ही भेटलात तिला? हो तिला पण भेटले मी. ओ गॉड, माझ्या मुलांना झालंय तरी काय. पण तू आणि इमरे, आय मीन इमरे म्हणाला की तुमचं ब्रेकअप झालंय. हो, विचारूच नका.
एमरे माझ्याशी अजिबात नीट वागत नाहीये. आमचं ब्रेकअप होऊ नये म्हणून मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केलेत. म्हणजे मी त्याचं सगळं ऐकत होते, पण ती लैला, त्या लैलामुळेच आमच्या दोघांचं ब्रेकअप झालंय. आणि आता मला एवढं एकटे एकटे वाटतंय, पण मी काय करणार? मी आधी जानला सावध करू की या कंपनीकडे बघू की एमरेकडे बघू? मला काहीच कळत नाहीये काय चाललंय. खूप त्रास होतो मला. या लोकांमुळे आपलं नुकसान होणारे दिसतंय, पण मी काहीच Oh करू dear. शकत नाही. रडू नकोस. इट्स ओके. सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल. तू आता अजिबात काळजी करू नकोस. मी आली आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. तू अजिबात काळजी करू नकोस. तुम्ही आलात बरं झालं. ये बस. मी हे करू शकत नाही. काय करू मला कळत नाहीये काय करू. इथे 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 इकडे लवकर आहे. माझा फोन वाजतोय. मी जरा फोन घेतो. तू हे पकड. एक मिनिट. आलो. अरे हा मुलगा खरंच खूप विचित्र आहे. तुला माहितीये मी तिला किती वेळा म्हंटल ऑफिसला सोडतो, पण ती नाहीच म्हणाली. दादा, मला वाटतं ना तू जरा जास्तच इन्व्हॉल्व्ह होतोस तिच्यामध्ये. असं का म्हणतेस तू? हे बघ, माझ्यावर चिडू नकोस. तुला वाईट वाटायला नको म्हणून मी इतके दिवस काही बोलत नव्हते, ओके? पण आता म्हणजे कहरच झालाय. 2 दिवसांपूर्वी ती एमरे बरोबर फिरत होती. मी स्वतः तिला त्याच्या बरोबर बघितलंय. माहितीये मला, माहितीये, पण ते भूतकाळात होऊन गेलंय. लैलाला त्यांचं खरं रूप कळलंय आता, आणि मी पण तिला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. आता मी सगळं नशिबावर सोडलंय आणि ती पण माझ्यात इन्व्हॉल्ड आहे असं वाटतं. त्या मुलीचा काही नेम नाही. जर आता तिने तुला हर्ट केलं ना, तर मी तिला सोडणार नाही. बघतो, ती माझ्या बेस्ट फ्रेंडची बहीण असते म्हणून काय झालं? ती माझ्या दादाला त्रास देईल या गोष्टीला मी अजिबात सहन नाही करणार. दादा, तुला त्रास झाला की मला त्रास होतो. मला तुझ्या व्यतिरिक्त आहे तरी कोण? मी हे बोलते कारण मला तुझी काळजी आहे. एवढं प्रेम करतेस माझ्यावर, काळजी करू नको. सगळं ठीक होईल. कळलं? माझं आणि लैलाचं लग्न होईल. बाकी दुकान कसं चालू आहे? चांगलं चाललंय. मी तर फक्त पुतळ्यासारखी उभी असते, बाकी सगळं अनिल बघतो. नाही तसं काही नाहीये. मी फक्त अंडी नीट ठेवत असते. थोडंफार कधी कधी गिरायकांशी बोलते, फारसं काही करत नाही, है ना? बरं, तुझं शूटिंग कसं चालू आहे? हे बघ, मी खूप थकलोय. मी जरा जाऊन झोपतो आता. हो, जा आराम कर, जा. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. थँक्स. दादा, मी ना तुझ्यासाठी पोलार पायजमा आणलाय. तो घाल म्हणजे थंडी नाही वाजणार. थँक्यू सो मच. त्यात थँक्यू काय म्हणायचं? तू नसतीस तर काय झालं असतं माझं. काय ना, मी ना आज बेडशीट पण बदललीये. मस्तपैकी आंघोळ कर आणि झोपून जा. हा, ठीक आहे. आता जातो मी. आता तो एमरे काही पटला नाही म्हणून माझ्या दादाच्या मागे लागलीये. ब्युटी क्वीन, तू कशी आहेस ना मला चांगलं माहितीये.